नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरके आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA वर्गातील सेमिस्टर 2 चा जो आपला जो पेपर आहे, ह्युमन जागृती म्हणजेच मानवी भूगोल, आणि याचा कोड आहे GGUP 110P. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं प्रकरण क्रमांक 2 आहे लोकसंख्या म्हणजेच पॉप्युलेशन, आणि याच्यामध्ये आपला दुसरा जो सब टॉपिक आहे थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजेच लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. याचा पहिला भाग आज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण याच प्रकारातील पहिला जो उपघटक होता लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली. आज आपण या प्रकरणाचा दुसरा जो अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक थोडा मोठा आहे, त्यामुळं आपण एकूण 3 तासामध्ये यावर आपण चर्चा करणार आहोत. आज लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला भाग आहे प्रास्ताविकेच्या स्वरूपात. याच्यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांताची पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत, आणि मग पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष सिद्धांत, आणि नंतरच्या तिसऱ्या तासाला आपण या सिद्धांतावर टीका ज्या झालेल्या आहेत यावर आपण चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसंख्या हा विषय अभ्यास करणारे अनेक विचारवंत 20व्या शतकामध्ये होऊन गेले, आणि यामध्ये विशेषतः मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की युरोप खंडामध्ये आणि उत्तर अमेरिकेमध्ये यातील अनेक लोकसंख्या तज्ञ होते. यांनी अत्यंत महत्वाचे योगदान लोकसंख्या भूगोलाच्या विकासाला त्या ठिकाणी दिलेलं आहे, योगदान दिले आहे. आपल्याला माहिती असेल, जर आपण जगातील सर्व खंडातील भूगोल तज्ञांचा विचार केला तर मला वाटतं युरोप आणि उत्तर अमेरिका या 2 खंडामधील भूगोल तज्ञांनी विशेषतः जे लोकसंख्या शास्त्र यांनी या विषयाच्या विकासाला हातभार लावला आहे. आणि यामुळे मी तुम्हाला सांगतो की लोकसंख्या भूगोलामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत आहे, आणि या सिद्धांतांचा जर तुम्ही एकंदरीत बघितला, या सर्व सिद्धांतांमध्ये सर्वात महत्वाचा सिद्धांत म्हणून लोकसंख्या संक्रमण हा सिद्धांत मांडला जातो. म्हणून याची माहिती आपल्या भूगोलाच्या विषयामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता हा सिद्धांत हा काय एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये तयार झाला नाही. याचे हा सिद्धांत विकसित व्हायला जवळपास विद्यार्थी मित्रांनो 50 वर्ष लागले, आणि या सिद्धांताच्या अनेक बाजूवर पैलूवर वेगवेगळ्या तज्ञांनी आपल्या त्या ठिकाणी विचार मांडले, आणि हे विचार मांडत असताना त्यांनी काही स्थानिक लोकसंख्या आकडेवारीचा सहभाग घेतला, आधार घेतला. मग तो युरोप खंड असेल, त्या ठिकाणी उत्तर अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, किंवा इतर काही देशांच्या आकडेवारीच त्यांनी अभ्यास केला, आणि त्या अभ्यासाचं विवेचन केलं, अनालिसिस केलं, आणि त्याच्या आधारे हा सिद्धांत मांडला. विशेषतः या ठिकाणी सर्वांचीच नावं घेणं आपल्याला शक्य नाही, परंतु काही भूगोल तज्ञांची, काही लोकसंख्या तज्ञांची नावं या ठिकाणी सांगतो. एक पहिला जो होता फ्रेंच लोकसंख्या शास्त्रज्ञ होता लॉन्ड्री, यांनी 1909 मध्ये सर्वात प्रथमतः हा सिद्धांताची काही पार्श्वभूमी मांडली. त्यानंतर तुम्हाला सांगतो की आणखी काही वॉरेन एस थॉम्सन यांनी 1929 मध्ये परत या सिद्धांताबद्दल आपलं काही मत व्यक्त केलं, आपला त्यांनी अनुमान व्यक्त केला. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांसाठी विशेषतः यांनी युरोपियन देशामधील अनेक देशाची जी लोकसंख्या विषयीचा विशेषतः जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हींमुळे कशा प्रकारे नैसर्गिक वाढ जी आहे लोकसंख्येची ती कमी जास्त होते किंवा स्थिर होते, या संदर्भामध्ये अत्यंत प्राथमिक स्वरूपाची माहिती ही 20व्या शतकामध्ये मांडली. आणि विशेषतः मी तुम्हाला सांगू इच्छितो, या सिद्धांताचं सर्वात महत्वाचं योगदान जर कोणी दिलं असेल त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल, तो म्हणजे अमेरिकेचा लोकसंख्या शास्त्रज्ञ होता, तज्ञ होता त्या ठिकाणी, तो म्हणजे फ्रँक डब्ल्यू नॉटेनस्टाईन यांनी 1945 साली विद्यार्थी मित्रांनो हा सिद्धांत परिपूर्ण स्वरूपामध्ये मांडला. याच्या पूर्वीही आणि याच्या नंतर अनेक तज्ञांनी या सिद्धांताबद्दल मत व्यक्त केली, पण याच्या सर्वात महत्वाचं योगदान जे केलं ते म्हणजे फ्रँक डब्ल्यू नॉटेनस्टाईन यांनी. आणि म्हणून याच्या थोडक्यात मी तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगत नाही, परंतु अमेरिकन लोकसंख्या तज्ञ होता, आणि एक डेमोग्राफर म्हणून त्यांनी केलेलं कार्य लोकसंख्या भूगोलाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं. विशेषतः यांनी जो अभ्यास केला, या अभ्यासामध्ये विशेषतः लोकसंख्या सिद्धांत जो मांडला, या सिद्धांताला त्यांनी आकडेवारीची जोड दिली, आणि यांनी हा जो सिद्धांत 1945 साली मांडला, त्याच्यामध्ये त्यांनी मग उत्तर अमेरिकेची आकडेवारी असेल, युरोप खंडाची असेल, ऑस्ट्रेलियाच्या आकडेवारी असेल, या अनेक खंडातील काही देशांच्या आकडेवारी घेतली आणि त्याचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला.
आणि या सूक्ष्म अभ्यास केल्यामुळे काय झालं, विशेषतः मी तुम्हाला सांगतो की जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये कशा प्रकारचा बदल होतो. आणि इथं आणखी महत्वाची गोष्ट आहे की यांनी या दोन्हीचा संदर्भ लोकसंख्या वाढीशी लावला. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर यांचा लोकसंख्या वाढीवर कसा परिणाम होतो. आणि आणखी एक गोष्ट या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केली, ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की आर्थिक विकास त्या देशाचा कसा आहे, त्या आर्थिक विकासाची पातळी कशी बदलती, त्यानुसार त्या ठिकाणचा लोकसंख्या जन्मदर आणि मृत्यूदर बदलतो आणि त्यानुसार त्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ होते, हे त्यांनी मांडलं. आता हे यांनीच मांडलं असं काही नाही की यांनी या सिद्धांत परिपूर्ण मांडला, तरी सुद्धा याच्यावर जगामध्ये सतत चर्चा चालू होती. 1947 साली फ्रेंच जे लोकसंख्या तंत्र तज्ञ होते ते म्हणजे CP ब्लँकर यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं. त्याच्यानंतर आणखी एक तज्ञ होते, अमेरिकेचे तज्ञ होते, ते होते ऍस्ले जॉन्सन पोयले. यांनी सुद्धा 1958 मध्ये या सिद्धांतामध्ये आपलं काही योगदान दिलं. पण विद्यार्थी मित्रांनो, कितीही तज्ञ आले, त्यांनी आपले विचार व्यक्त केले, परंतु त्या सर्वांमध्ये जो महत्वाचं मत जे आहे, जे ग्राह्य मानलं जातं, त्याला एक सायंटिफिक आधार आहे, एक शास्त्रीय आधार आहे आणि अत्यंत अचूक विश्लेषण केलं आहे, ते म्हणजे फ्रँक W नॉटेनस्टाईन. आणि म्हणून यांनी जो सांगितलं सिद्धांत आहे तो आपण त्या ठिकाणी बघूया. आणि या सिद्धांतामध्ये आपल्याला सविस्तर काही गोष्टी सांगता येतात, त्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया. पहिल्यांदा आपण लोकसंख्या संक्रमण ही संकल्पना समजून घेऊ. कशाला आपण लोकसंख्या संक्रमण म्हणतात, कारण या शब्दाभोवती संपूर्ण सिद्धांत हा गुंफलेला आहे. संपूर्ण सिद्धांत त्या ठिकाणी जे केंद्रित झालेला आहे. आणि ही जी संकल्पना मांडली ना विद्यार्थी मित्रांनो, ती सर्वात प्रथमतः फ्रँक W नॉटेनस्टाईन यांनी मांडली. हे अमेरिकेचे लोकसंख्या तज्ञ होते. बघा, सुरुवातीला व्याख्या समजून घेऊया आपण की लोकसंख्या संक्रमण म्हणायचं कशाला. अत्यंत सोपी व्याख्या आहे, काळजीपूर्वक तुम्ही बघा. त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीच्या गतिमानतेवरून लोकसंख्या वाढीबद्दल, तिच्या वाढीच्या ज्या विविध अवस्था सांगितल्या जातात किंवा लोकसंख्या वाढीचे जे चक्र सुरू असेल, या चक्रालाच लोकसंख्या संक्रमण असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, परत मी एकदा त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. लोकसंख्या वाढीची गतिमानता कशावरून काढतात माहिती आहे, ती म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर. म्हणजे जन्मदर किती आहे त्या ठिकाणी, मृत्यूदर किती आहे याच्यावरून काढतात त्या ठिकाणी. आणि त्याच्यावरून नैसर्गिक लोकसंख्येची जी वाढ आहे ती. आणि बघा, काळाच्या ओघामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर ही सतत सारखे नसतात, त्याच्यामध्ये बदल होतो, परिवर्तन होत असतो आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणच्या लोकसंख्या वाढीच्या अवस्था या बदलत असतात. म्हणून या बदलणाऱ्या लोकसंख्या वाढीच्या अवस्था जी आहे त्यांचं एक सतत चक्र चालू असतं आणि या संपूर्ण चक्रालाच आपण लोकसंख्या संक्रमण चक्र असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अत्यंत लक्षात ठेवा, आपल्या सिद्धांतामध्ये ही अत्यंत मूलभूत संकल्पना आहे आणि आपला सिद्धांत जो आहे तो याच तत्वाच्या, याच संकल्पनेच्या भोवती आहे. म्हणून हे परत लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आता बघा, 20व्या शतकामध्ये ही संकल्पना ज्यावेळी विकसित झाली त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो की याचं पार्श्वभूमी अशी होती की विशेषतः आपण कल्पना करू की ज्या वेळेला औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांतीपूर्वी जगामध्ये विशेषतः युरोप खंड असेल, उत्तर अमेरिका किंवा इतर जगाच्या भागामध्ये कशा प्रकारे समाजामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर त्या ठिकाणी होती. तर त्यावेळेस जर बघितलं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास सारखे होते, त्याच्यामध्ये फारसा फरक नव्हता. त्याच्यामुळे लोकसंख्या थोडीशी त्या समाजामध्ये एक स्थिर स्वरूपाची होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांतीनंतर जे विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झाली, औद्योगिक विकास झाला, त्यानुसार प्रत्येक प्रदेशामध्ये तिथली सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, आर्थिक विकासाची पातळी असेल, याचा परिणाम त्या ठिकाणच्या जन्मदर आणि मृत्यूदरावर झाला. आणि म्हणून त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये जो बदल झाला, त्या बदलानुसार त्या ठिकाणच्या लोकसंख्या वाढीचं संक्रमण जे आहे ते त्या ठिकाणी बदलत गेलं. आणि हेच या सिद्धांताचं महत्वाचं तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. म्हणून हा सिद्धांत ज्या वेळेला आपण पूर्ण सिद्धांत पाहणार आहोत, पण या सिद्धांतामध्ये काही मूलभूत घटक आहेत आणि मूलभूत घटक आपल्याला समजल्याशिवाय, त्याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय आपल्याला परिपूर्ण सिद्धांत समजणार नाही. म्हणून सुरुवातीला आपण हा सिद्धांत आपण पुढच्या तासाला सविस्तर बघूया. आता ही जी सिद्धांताची जी प्रमुख जी मूलतत्व आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे समजले तरच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा सिद्धांत परिपूर्ण समजेल. म्हणून आता चला तर आपण या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे जे मूलभूत तत्व आहे हे आपण समजून घ्या. प्रत्येक तत्व महत्वाचं आहे, कारण या तत्वावरच आधारित पुढचा सिद्धांत आहे हे लक्षात ठेवा.
बघा पहिलंच तत्व काय आहे, लोकसंख्या वाढ तसेच लोकसंख्येतील संक्रमण हे स्थानिक आर्थिक विकास यांचा जवळ संबंध आहे. म्हणजे सोपं आहे बघा, लोकसंख्या वाढ एकीकडे आणि आर्थिक विकास एकीकडे, आणि या दोघांचा सहसंबंध आहे, दोघांचा जवळ संबंध आहे. जसं आर्थिक विकासाचा त्या ठिकाणी स्तर बदलतो, त्याची लेवल बदलती, त्याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो त्या समाजामधील मृत्यूदर आणि जन्मदर आणि एकंदरीत त्या ठिकाणच्या सामाजिक परिस्थिती बदलतो. आपल्याला माहिती आहे, ज्या ज्या वेळेला आर्थिक विकास होईल, विकासाची प्रक्रिया त्या ठिकाणी वाढेल, त्यावेळेस साहजिकच त्या समाजामध्ये सुद्धा विकास होईल. समाजामधल्या आरोग्य सेवा असतील, त्या ठिकाणी तिथे साक्षरता असेल, तांत्रिक ज्ञान असेल किंवा वैज्ञानिक ज्ञान असेल, या सर्वांमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि त्याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाण जो जन्मदर आहे, त्या समाजामधला जो जन्मदर आहे, जो मृत्यूदर आहे, यावर त्या ठिकाणी. म्हणून बघा, एखाद्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणचा स्थानिक आर्थिक विकास कसा आहे त्याच्यावर त्या ठिकाणच्या लोकसंख्येची वाढ ही अवलंबून असते. तिथला जन्मदर, मृत्यूदर, त्या ठिकाणची नैसर्गिक लोकसंख्या वाढ अवलंबून असते. हे पहिलं तत्व आहे. म्हणून परत लक्षात ठेवा, पहिल्या तत्वामध्ये काय महत्वाचं आहे, एका बाजूला लोकसंख्या वाढ, दुसऱ्या बाजूला तिथला आर्थिक विकास, आणि या दोघांचा सहसंबंधावर त्या अत्यंत जवळ संबंध आहे. आणि या दोघांचा एकमेकावर परिणाम होतच असतो. विशेषतः आर्थिक परिस्थितीचा परिणाम त्या ठिकाणच्या जन्मदर आणि मृत्यूदरवर होतो, आणि साहजिकच त्याच्यातून त्या ठिकाणच्या लोकसंख्या जी वाढ आहे ती सुद्धा बदलत असते, त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं, ते गतिमान होत असतं. म्हणून पहिल्या सिद्धांतातील या सिद्धांताचं पहिलं तत्व आहे. दुसरं तत्व सांगतो मी त्या ठिकाणी, लोकसंख्या वाढीचं चक्र वेगवेगळ्या अवस्थेतून जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पार्श्वभूमी बघितली त्याच्यामध्ये मी ज्या ज्या तज्ञांची नावं घेतली, प्रत्येक तज्ञांनी एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढीच्या अवस्था ज्या आहेत, म्हणजे सुरुवातीला संतुलित असते, त्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर जास्त असूनही संतुलित असते, नंतर त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, आणि शेवटी परत जन्मदर आणि मृत्यूदर हे जवळपास एका पातळीवर येतात. म्हणजे हे जे चक्र आहे, हे चक्र पूर्ण करण्यासाठी काही काही तज्ञांनी 4 अवस्था सांगितलंय, काही 5 अवस्था सांगितल्या, काही 3 अवस्था सांगितलंय. म्हणून याचा अर्थ काय, की हे जे चक्र पूर्ण व्हायला ज्या वेगवेगळ्या अवस्थेमधून त्या लोकसंख्या वाढी जात असते, ते संक्रमण जे पूर्ण होत असतं. म्हणून हे दुसरं तत्व आहे, काय आहे, लोकसंख्या वाढीचं चक्र वेगवेगळ्या अवस्थेतून कार्य करतं, पूर्ण होतं त्या ठिकाणी. मग त्या अवस्था 3 असेल, 4 असेल, 5 असेल त्या ठिकाणी. पण आपल्या सिद्धांतामध्ये आपण जे सिद्धांतामध्ये स्पष्ट करणार आहोत, त्या एकंदरीत सर्वांचा विचार करून 4 अवस्था आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या वाढीचे चक्र जे आहे ते वेगवेगळ्या अवस्थेमधून जातं, कार्य करतं, हे सुद्धा मूल तत्व आहे. या सिद्धांत यावर आधारित आहे. पुढचं आणखी एक महत्वाचं तत्व आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या वाढ सुरुवातीला मंद, नंतर जलद, स्फोटक आणि परत शेवटी स्थिर होते. बघा, याच्यामध्ये हा क्रम आहे, हा सिक्वेन्स मात्र कोणत्याही सिद्धांताचा तुम्ही आधार घेतला, म्हणजे वेगवेगळ्या तज्ञांनी जे सिद्धांत सांगितले लोकसंख्या संक्रमणाचे, याच्यामध्ये मला वाटतं हा क्रम जवळपास एकच आहे. सुरुवातीला त्या लोकसंख्या वाढ जी असते ती अत्यंत मंद असते, की त्याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास एकमेकांच्या एकदम जवळ असतो, त्या ठिकाणी फारसा फरक नसतो. त्याच्यानंतर लोकसंख्या वाढ थोडी जलद वाढते. त्या ठिकाणी जलद वाढते म्हणजे काय होतं, मृत्यूदर तुलनेनं कमी होतो, जन्मदर त्या मानानं इतका कमी होतो. नंतरच्या काळामध्ये जन्मदर अत्यंत कमी होतो, मृत्यूदर अत्यंत कमी होतो, जन्मदर त्या ठिकाणी वाढतो. त्याच्यामुळे स्फोटक वाढ होते. आणि शेवटी मला वाटतं लोकांना एकदा जाणीव झाली, लोकसंख्या वाढचे दुष्परिणाम झाले, लोकांची आर्थिक पातळी असेल, विचारसरणी असेल, विज्ञान तंत्रज्ञानास परिणाम असेल, यामुळं परत विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लोकांचा कल हा लोकसंख्या कमी करण्यावर असतो, कुटुंब नियोजन त्या ठिकाणी होतं, आणि एका मते त्या समाजामध्ये परिवर्तन होतं, आणि त्याच्यातून लोकसंख्या ही परत स्थिर किंवा कमी करण्याकडे, स्थिर ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. म्हणजे अशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर आहे किंवा जो कल आहे तो मंद असतो, नंतर थोडा जलद होतो, नंतर स्फोटक होतो, आणि नंतर मात्र पुन्हा त्या ठिकाणी मंद होतो. अशा प्रकारे हे प्रिन्सिपल आहे, याच्यावर आधारित सिद्धांत आहे. म्हणून बघा, कोणत्याही तज्ञाचं तुम्ही सिद्धांताचं बघा की त्याच्यामध्ये हा क्रम जवळपास सारखा असतो. हे एक तिसरं महत्वाचं तत्व आहे.
चौथं महत्वाचं तत्व अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की लोकसंख्या वाढीचा कल हा जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये जो बदल होतो, या बदलानुसार त्या ठिकाणी घडत असतो, त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. म्हणून आणि ही एक अत्यंत गतिमान प्रक्रिया आहे. जगामध्ये तुम्ही आजपर्यंत कोणत्याही देशाचा जन्मदर आणि मृत्यूदर याचा अभ्यास करा, तुमच्या सहज लक्षात येईल कोणत्याही देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो जन्मदर आणि मृत्यूदर हे कायमस्वरूपी सारखे राहिले नाही. जसं जसं त्या समाजामध्ये बदल होतो, समाजाचा आर्थिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, त्या ठिकाणी तांत्रिक विकास असेल, हा विकास जसा होतो ना तसं त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल पडतो, तिथल्या शासनाचे नियोजन बदलतं, शासनाच्या प्रायोरिटी बदलतात आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या जन्म आणि मृत्यूदर याच्यामध्ये परावर्तन हे त्या ठिकाणी नेहमी घडत असतं आणि या पुढे घडणार आहे. म्हणून हे सुद्धा तत्व या सिद्धांताचं अत्यंत महत्वाचं आहे. काय आहे? लोकसंख्या वाढीचा कल हा जन्मदर आणि मृत्यूदर यांच्या बदलानुसार बदलत असतं त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं, सर्वात महत्वाचं तत्व आहे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? लोकसंख्या संक्रमणाचं मूळ जे आहे ना आर्थिक संक्रमणात आहे, म्हणजेच आर्थिक विकासात आहे. आणि आर्थिक संक्रमण झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या संक्रमण घडूनच येतं, असं या सिद्धांतामध्ये जे मत व्यक्त केलं वेगवेगळ्या तज्ञांनी त्यांचा विचार आहे. आणि म्हणून हा सिद्धांत मी सुरुवातीला सांगितलं हे तत्व, की समाजामध्ये जो आर्थिक विकास होतो, समाजाचा जो आर्थिक स्तर उंचावतो, आर्थिक परावर्तन होतं, आर्थिक विचारसरणी बदलती, त्याच्यानुसार तेथील लोकसंख्येची वाढ ही बदलत असते. म्हणून काय आहे याचं तत्व, की एकदा आर्थिक संक्रमण झालं, आर्थिक विकासाची पातळी बदलली, की त्याचा परिणाम त्या ठिकाणच्या लोकसंख्या वाढीवर होत असतं. म्हणून हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी हे अत्यंत महत्वाचं तत्व आहे. आणि हेच तत्व आहे की या तत्वावर संपूर्ण सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो हा केंद्रित आहे, स्थिर झालेला आहे. त्याचा संपूर्ण पाया जो आहे या सिद्धांताचा, तो सिद्धांताचा पाया म्हणजे ही सर्व मूलतत्व आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवातीच्या काळामध्ये हा सिद्धांत आपण पुढच्या तासाला सविस्तर बघणार आहोत, परंतु या तासाला आपण या सिद्धांताची पार्श्वभूमी समजून घेतली, त्याच्या मागच्या वाटेची पार्श्वभूमी काय आहे, अशी कोणते तत्व आहे, त्या तत्वावर हा सिद्धांत अवलंबून आहे. कारण ही पार्श्वभूमी समजल्याशिवाय आपल्याला मूळ सिद्धांत समजणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण हा प्रत्यक्ष सिद्धांत की लोकसंख्या वाढीचे संक्रमणाच्या ज्या 4 प्रमुख अवस्था आहे, या 4 प्रमुख अवस्था आणि त्या अवस्थेमागील कारण काय आहेत, त्या कारणांचा आपण विचार आणि विश्लेषण पुढच्या तासाला करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.